हॅलो विद्यार्थ्यांनो, मी प्रोफेसर स्नेहा संगा फ्रॉम SPM पॉलिटेक्निक कॉलेज कुमटे. आज आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर त्याचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत ते तुम्ही नोट करून घ्या आणि हे प्रॉब्लेम्स पण तुम्ही नोटबुकमध्ये लिहा आणि काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देते तर ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे अ वेट एक्झर्ट अ फोर्स ऑफ 120 न्यूटन ऑन अ स्टील वायर ऑफ डायमीटर 0.4 mm. फोर्स आपल्याला दिलेला आहे 120 न्यूटन आणि डायमीटर 0.4 mm दिलेला आहे. तर फाइंड एक्सटेन्शन प्रोड्यूस्ड ऑफ वायर इफ ओरिजिनल लेंथ ऑफ वायर वॉज 5 मीटर. ओरिजिनल लेंथ 5 मीटर दिले. तर आपल्याला यंग्स मॉड्युलसचं व्हॅल्यू पण दिलेलं आहे. अगोदर आपण गिवन काय काय आहेत ते लिहून घेऊयात. y इज इक्वल टू 2 × 10⁻12 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तसेच आपल्याला फोर्स दिलेला आहे 120 न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला डायमीटर दिलेला आहे वायरचा किती आहे 0.4 mm. मग d इज इक्वल टू 0.4 mm. मिलीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. 0.4 × 10⁻³ मीटर. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला ओरिजिनल लेंथ ऑफ वायर दिलेला आहे. किती आहे वायरचं लेंथ. ओरिजिनल लेंथ हे आपण कॅपिटल एलने डिनोट करायचं आणि चेंज इन लेंथ आपण स्मॉल एलने डिनोट. तर कॅपिटल एल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि फॉर्म्युलासाठी आपल्याला एरिया पाहिजे. इथं डायमीटर दिलेला आहे. मग आपण πr². एरिया म्हणजे काय πr². मग r ची किंमत आपल्याला काढावा लागेल. सो एरिया इज इक्वल टू πr² इज इक्वल टू पाय इंटू डायमीटर d/2 करून त्याचा आपण स्क्वेअर करायचा. ठीक आहे. मग आपण व्हॅल्यूज पुटअप करूयात. पायचं किंमत 3.14 गुणिले डीचं 0.4 mm चा स्क्वेअर काय येतं 0.04 चा स्क्वेअर इंटू 10⁻³ म्हणजे इंटू 2 म्हणजे 10⁻6 इज इक्वल टू आपल्याला 0.1256 इंटू 10⁻6 येईल. मग आपण ह्याच व्हॅल्यूला 1.256 इंटू 10⁻7 असं लिहू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितले चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ हे आपण स्मॉल एलने डिनोट करतो. तर चेंज इन लेंथ स्मॉल एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे यंग्स मॉड्युलसचा. काय आहे फॉर्म्युला y इज इक्वल टू फोर्स इंटू ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय एरिया इंटू चेंज इन लेंथ. मग आपल्याला चेंज इन लेंथ काढायचं आहे. स्मॉल एल इज इक्वल टू फोर्स इंटू ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय एरिया इंटू वाय. हा वाय आपण ह्या साईडला घेतलो. ठीक आहे. तर व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. 120 × 5 डिवायडेड बाय एरिया किती आला 1.256 इंटू 10⁻7 इंटू वायचं व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे 2 × 10⁻12. मग 10⁻7 आणि 10⁻12 किती आला 10⁻5. मग 120 × 5 600 डिवायडेड बाय 2 × 1.256 केल्यानंतर आपल्याला 2.512 इंटू 10⁻5 येईल. तर हे वरती गेल्यानंतर आपल्याला मायनसमध्ये मिळेल आणि 2 शून्य वरचं 600चं 2 शून्य इकडे घेतले तर आपल्याला 10⁻³ येईल. मग 6 डिवायडेड बाय 2.152 आपल्याला 2.38 इंटू 10⁻³ मीटरमध्ये आन्सर येतो. मग एल इज इक्वल टू 2.38 मिलीमीटरमध्ये आपण कन्वर्ट करायचा आणि लिहायचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ वायर डायमीटर 2 millimeter and its length 2.5 meter extends by 1.5 millimeter by applying a force of 15 Newton. आपल्याला डायमीटर दिलेला आहे 2 millimeter. तसेच लेंथ दिलेला आहे 2.5 मीटर. एक्सटेंडेड म्हणजे चेंज इन लेंथ पण दिलेला आहे 1.5 millimeter आणि फोर्स दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितलं फाइंड द यंग्स मॉड्युलस ऑफ वायर. आपल्याला वाय काढायचा आहे. अगोदर आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. डायमीटर दिलेला आहे आपल्याला 2 millimeter आणि जर डायमीटर 2 millimeter असेल तर रेडियस काय येईल 1 millimeter. मग 1 millimeterचं 1 × 10⁻³ मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू दिलेला आहे लेंथ दिलेला आहे. ओरिजिनल लेंथ आपल्याला 2.5 मीटर एवढं दिलेलं आहे. तर एल इज इक्वल टू 2.5 ॲज इट इज. त्याच्यानंतर आपल्याला एक्सटेंड म्हणजे काही चेंज इन लेंथ मिळाला. स्मॉल एल इज इक्वल टू 1.5 मिलीमीटर. आता मिलीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये
लागेल. इट इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻³ मीटर. तर आपल्याला यंग्स मॉड्युलस काढायला सांगितले. बाय फॉर्म्युला वी नो फोर्स दिलेला आहे 15 न्यूटन. त्याच्यानंतर फॉर्म्युला असेल y इज इक्वल टू FL डिवायडेड बाय एरिया इंटू L. ठीक आहे. ह्याचा अजून एक फॉर्म्युला पण आहे FL डिवायडेड बाय एरियाच्या ठिकाणी आपण πr²L असं पण पुटअप करू शकतो. अदरवाईज कधी कधी आपल्याला kg मध्ये व्हॅल्यू देतात फोर्सच्या ऐवजी, तेव्हा आपण mgl डिवायडेड बाय πr²L असं पण व्हॅल्यूज पुटअप करू शकतो. ठीक आहे. तरी हे तुम्ही फॉर्म्युला नोटबुकमध्ये लिहून ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला y इज इक्वल टू फोर्स 15 इंटू लेंथ आहे 2.5 डिवायडेड बाय आपण इथं सेकंड फॉर्म्युला यूज करणार आहोत πr²L. तर पायचं व्हॅल्यू आहे 3.14 इंटू 1 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. त्याच्यानंतर एलचं व्हॅल्यू काय आहे 1.5 इंटू 10⁻³. मग जेव्हा आपण 15 गुणिले 2.5 आणि 13.14 इंटू 1.5 करू तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 7.9 इंटू 10⁻⁻6 आणि 10⁻³ काय येईल 10⁻⁹. मग वरती गेल्यानंतर काय होईल 10⁻+9. ठीक आहे. आन्सर आपल्याला मिळेल 7.9 इंटू 10⁻⁹. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. An aluminum wire 3 millimeter in diameter and 4 meter long is used to support a mass of 50 kg. What is the elongation of wire? Young's modulus of aluminium is 7 into 10⁻10 Newton per meter square. अगोदर गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. तर आपल्याला डायमीटर दिलेला आहे 3 मिलीमीटर. जर डायमीटर 3 मिलीमीटर असेल तर रेडियस किती असेल, रेडियस 1.5 मिलीमीटर. मग 1.5 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर आपल्याला ओरिजिनल लेंथ दिलेला आहे कॅपिटल L इज इक्वल टू 4 मीटर. आणि तसेच आपल्याला मास दिलेला आहे 50 kg. मास इज इक्वल टू 50 kg. तर आपल्याला हे फोर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर मास इज इक्वल टू 50 kg फोर्समध्ये कन्वर्ट करत असताना मल्टिप्लाय बाय 9.81 आपल्याला करावं लागेल. सो फॉर kg टू फोर्स वी मल्टिप्लाय बाय 9.81. हे लक्षात ठेवा तुम्ही. 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 50 इंटू 9.81. ठीक आहे. नाव दिस इज द फोर्स. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, यंग्स मॉड्युलसचं व्हॅल्यू दिलेलं आहे. y इज इक्वल टू 7 इंटू 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So by formula we can write Young's modulus y is equal to mgl divided by πr²L. तर आपल्याला L काढायचा आहे. तर y इकडे ठेवूया आपण. व्हॅल्यूज पुटअप करू. mgचं म्हणजे 50 इंटू 9.81 इंटू लेंथ आपल्याला दिलेला आहे 4 डिवायडेड बाय πr²L बाय 3.14 इंटू आरचं व्हॅल्यू 1.5 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. 1.5 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर इंटू 7 इंटू 10⁻10. जेव्हा आपण 50 इंटू 9.81 इंटू 4 करू तर आपल्याला 1962 एवढा आन्सर मिळेल. डिवायडेड बाय 1.5 चा स्क्वेअर इंटू 3.14 आपल्याला
केल्यानंतर 49.4865 एवढा आन्सर मिळेल इंटू 10⁻⁻6 इंटू 10⁻10 किती येईल 10⁻4 येईल. ठीक आहे, तर 1962 डिवायडेड बाय 49.4865 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 39.647 इंटू 10⁻⁻4. खाली 4 असलेला वरती गेल्यानंतर -4 आपल्याला मिळेल, तर मीटर एवढा आन्सर आपल्याला मिळेल. सो स्मॉल एल इज इक्वल टू 39.47 ऐवजी आपण 3.9647 इंटू 10⁻³ मीटर लिहू शकतो. आपल्याला mm मध्ये लिहायचं असेल तर 3.9647 मिलीमीटर असं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. फाइंड द चेंज इन वॉल्यूम ऑफ 2 liter of liquid due to change in pressure of 10⁻⁷ Newton per meter square if the bulk modulus of liquid is 1.67 into 10⁻11 Newton meter square. तर आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. गिवन इक्वल टू चेंज इन प्रेशर आपल्याला दिलेला आहे 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला के म्हणजे काय बल्क मॉड्युलस दिलेला आहे. किती आहे बल्क मॉड्युलस 1.67 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे. V इज इक्वल टू 2 लिटर. 2 लिटर म्हणजे 2000 इंटू 10⁻⁻6 करावं लागेल, कारण आपल्याला हे क्युबिक मीटरमध्ये काढायचं आहे. क्युबिक मीटरमध्ये अगोदर हे आपण मिलीलीटरमधून पुन्हा क्युबिक मीटरमध्ये कन्वर्जन करत असताना इंटू 10⁻⁻6 आला. मग आपल्याला DV काढायचा आहे. DV इन क्युबिक मीटरमध्ये आपल्याला काढायला सांगितले. तर काय येतं बघा, फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला K इज इक्वल टू DP बाय DV बाय V. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, V इंटू DP बाय DV. ठीक आहे. देअरफॉर DV इज इक्वल टू DV काढायचं आपल्याला V इंटू DP डिवायडेड बाय K घेऊया आपण खाली इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये सगळे व्हॅल्यूज पुटअप करूया. 10⁻⁷ इंटू 2000 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 1.67 इंटू 10⁻11. ठीक आहे. जेव्हा आपण हे सगळ्यांचं व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला DV इज इक्वल टू 0.12 इंटू 10⁻⁻6 क्युबिक मीटरमध्ये मिळतो. कॉपर वायर इज स्ट्रेच्ड बाय 5% ऑफ इट्स लेंथ. म्हणजे काय, इथं आपल्याला चेंज इन लेंथ दिलेला आहे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. डिटरमाइन द स्ट्रेस प्रोड्यूस्ड वायर Y फॉर अ कॉपर वायर इज 1.2 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला अगोदर गिवन काय काय आहेत ते लिहून घेऊयात आपण. गिवन काय काय दिलेलं आहेत आपल्याला. ओरिजिनल लेंथ of wire we can consider capital L as it is. आपल्याला elongation दिलेला आहे. elongation म्हणजे चेंज इन लेंथ आपल्याला दिलेला आहे 5%. 5 डिवायडेड बाय 100 इंटू L. ठीक आहे. मग आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. फॉर्म्युला काय असेल, stress is equal to y into strain. ठीक आहे. मग y into y as it is strain म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ काय आहे 5 डिवायडेड बाय 100 इंटू L डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ L.
AL गेट कॅन्सल. मग y चं व्हॅल्यू काय आहे 1.2 into 10 raised to 11. 1.2 into 10 raised to 11 into 5 divided by 100. म्हणजे काय 10 raised to minus 10 raised to 2. वरती गेल्यानंतर 10 raised to minus 2. मग 1.2 into 5 is equal to 6 into 10 raised to 9. ठीक है. Stress is equal to 6 into 10 raised to 9 Newton per meter square. चला हा समजा. A copper wire of length 5 meter. Copper wire चा लेंथ आपल्याला दिलेला आहे 5 meter. And copper cross section is 5 into 10 raised to minus 5 meter square. Stretches by the same amount as a steel wire of length 6 meter and its cross section is 4 into 10 raised to minus 5 meter square. Under the given load, find the ratio of Young's modulus of a copper to steel. Copper to steel आपल्याला Young's modulus काढायचं आहे. गिवन काय काय आहे ते लिहून घेऊयात आपण. कॉपरचं लेंथ दिलेलं आहे. लेंथ ऑफ कॉपर वायर इज इक्वल टू 5 मीटर अँड इट्स क्रॉस सेक्शन आपल्याला दिलेलं आहे. क्रॉस सेक्शन एरिया कॉपरचं काय आहे 5 into 10 raised to minus 5 meter square. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टील वायरचा आपल्याला लेंथ दिलेला आहे. मग लेंथ ऑफ स्टील इज इक्वल टू 6 मीटर आणि आपल्याला एरिया दिलेला आहे. त्याचा एरिया काय आहे एरिया ऑफ स्टील इज इक्वल टू 4 into 10 raised to minus 5 meter square. त्याच्यानंतर आपल्याला यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर टू स्टील काढायला सांगितले. यंग्स मॉड्युलस म्हणजे y कॉपर टू y स्टील आपल्याला काढायचं. Therefore, we can write by formula y copper divided by y steel is equal to काय येणार F into L copper divided by area of copper into length of copper, small length of copper. त्याच्यानंतर आपण इथं फोर्स इंटू लेंथ स्टीलचा डिवायडेड बाय एरिया स्टीलचा तसेच लेंथ स्टीलचा. ठीक आहे. मग आता आपण फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज पुट करूया. हे डिवायडेड बाय मग हे खालचं आपण पूर्ण वरती करूया. ठीक आहे. F into 5 डिवायडेड बाय काय येणार F into 5 डिवायडेड बाय 5 into 10 raised to minus 5 into लेंथ आणि हे वरती गेल्यानंतर स्टीलचं काय येतं 4 into 10 raised to minus 5 into length of steel divided by F हे खाली येणार ना. F into 6. Therefore we can write LL get cancelled, FF get cancelled. 5 गुणिले 4 गुणिले 10 raised to minus 5 5 into 10 raised to minus 5 into 6 it is equal to the 2 by 3. Therefore 2 by 3 is equal to 0.66. So y copper divided by y steel is equal to 0.66. Calculate
bulk modulus of liquid if initial volume is 200 liter and final volume is 200.8 liter. Increase in pressure is 100 atmosphere. तर आपल्याला बल्क मॉड्युलस ऑफ लिक्विड काढायचं आहे. ठीक आहे. प्रेशर दिले तर आपल्याला चेंज इन प्रेशर मिळाला, चेंज इन व्हॉल्यूम मिळाला आणि ओरिजिनल व्हॉल्यूम पण मिळाला. मग ह्याचं काय येतं? चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला काय दिले? 200.8 लिटर. 200.8 minus 200. So we get 0.8. ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू 200 लिटर. तसेच आपल्याला चेंज इन प्रेशर मिळाला म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू 100 ॲटमॉस्फिअर. मग 100 इंटू 1.013 इंटू 10⁵ पास्कल. 1.013 इंटू 10⁵ पास्कल आपल्याला इंटू करावं लागेल. तर याचा फॉर्म्युला काय आहे? K इज इक्वल टू डेल्टा पी बाय डेल्टा बी बाय बी. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो? K इज इक्वल टू बी इंटू वरती गेल्यानंतर डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा बी. Therefore K is equal to 100 into 1.013 into 10⁵ into 200. त्याच्यानंतर therefore K is equal to ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला 2.532 into 10⁹ एवढा आन्सर मिळतो. Okay? The longitudinal strain produced in a metal wire is 0.375. Calculate lateral strain if Poisson's ratio is 0.26. Longitudinal strain काय आहे? 0.375. आपण गिवन लिहून घेऊयात अगोदर. Longitudinal strain is equal to 0.375 and Poisson's ratio आपल्याला दिलेले आहे म्हणजे काय? सिग्मा is equal to 0.26. ठीक आहे. सिग्मा आपल्याला दिलेले आहे 0.26. मग फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला सिग्मा is equal to lateral strain upon longitudinal strain. Therefore, lateral strain is equal to sigma into longitudinal. Sigma चा value 0.26 into longitudinal strain 0.375 is equal to 0.0975 is equal to 9.75 into 10⁻². Okay, झाला आपला आन्सर. A wire get elongated by 0.002 millimeter when a stress of 2000 Newton per millimeter square is applied. Find Young's modulus of elasticity of the material of a wire if the original length of wire is 4 meter. तर आपल्याला यंग्स मॉड्युलस काढायचं आहे. तर काय काय गिवन दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. गिवन इलॉंगेटेड बाय 0.002 मिलीमीटर वायरचा लेंथ दिलेला आहे. चेंज इन लेंथ इज इक्वल टू 0.002 मिलीमीटर. आपण मीटर मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. 0.002 इंटू 10⁻³ मिलीमीटर आहे. 10⁻³ मग नंतर आपल्याला
ओरिजिनल लेंथ दिलेला आहे 4 मीटर. कॅपिटल एल इज इक्वल टू 4 मीटर. आणि स्ट्रेस काय आहे? स्ट्रेस आपल्याला दिलेला आहे 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देअरफॉर आपल्याला y इज इक्वल टू टाइम्स मॉड्युलस काढायचं. मग y इज इक्वल टू काय येतं फॉर्म्युला? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग आपण स्ट्रेसचं व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे ॲज इट इज ठेवायचं. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. देअरफॉर y इज इक्वल टू, हे लेंथ वरती गेला, L इंटू स्ट्रेस डिवायडेड बाय लेंथ is equal to 4 into 2000 divided by L किती आहे 0.002 into 10 raised to minus 4 into 2000 म्हणजे काय 8000 आणि 0.002 ला आपण डायरेक्ट 2 into 10 raised to minus 3 करूया आणि into 10 raised to minus 3. 10 raised to minus 3, 10 raised to minus 3 म्हणजे 10 raised to minus 6. ठीक आहे. मग बे के बे बेची पाठ 4000 into 10 raised to minus 6 वरती गेल्यानंतर प्लस 6. मग आपण ह्याला असं पण लिहू शकतो y is equal to 4 into 10 raised to minus. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ मटेरियल वायर elongates by 1% of its original length when loaded. A material wire elongated by 1% of its original length when loaded. Calculate tensile strain for the wire. Tensile stress आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. गिवन लेंथ दिलेला आहे आपल्याला 1 मीटर. लेंथ 1 मीटर असणार. ओरिजिनल लेंथला काय आहे? इथे इलॉंगेटेड किती आहे? इलॉंगेटेड 1% म्हणजे 1 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 0.01 मीटर. ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ म्हणजे 1 मीटर आलं. ठीक आहे. मग टेन्साइल स्ट्रेन आपल्याला काढायला टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल टू square leads law of side 50 cm and thickness 5 cm is subjected to a shearing force on its narrow face of magnitude 10 raised to 5 Newton. The lower edge is fixed at the floor. How much is the upper edge displaced if shear modulus of lead is 6.6 into 10 raised to 9 Pascal? तर अगोदर आपण गिवन काय दिले ते लिहून घेऊया. तर आपल्याला लेंथ आणि थिकनेस दिलेला आहे. तर एरिया काय येतो? एरिया इज इक्वल टू 50 into 5 इज इक्वल टू 250 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्शन करावं लागेल. therefore 250 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोर्स दिलेला आहे. फोर्स किती आहे? F इज इक्वल टू 10 raised to 5 न्यूटन. नंतर आपल्याला लेंथ काय असेल? लेंथ 50 सेंटीमीटर म्हणजे काय?
सेंटीमीटरचं मीटरमध्ये 0.5 मीटर. त्याच्यानंतर आपल्याला शियर मॉड्युलस दिलेला आहे. शियर मॉड्युलस हे इटाने डिनोट करतात. इटा इज इक्वल टू 6.6 इंटू 10⁹ पास्कल. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय आहे? इटा इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया डिवायडेड बाय लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. Therefore, eta is equal to force into length. हे वरती गेल्यानंतर मग खाली काय येतं? डिनॉमिनेटरला a into eta. Therefore, L is equal to व्हॅल्यूज आपण पुटअप करूया. 10⁵ into 0.5 divided by 6.6 into 10⁹ into 250 into 10⁻⁴. we can write L is equal to, ह्यालाच आपण 5 into 10⁴ लिहू शकतो. ठीक आहे, 6.6 into 250, 6.6 into 250 आणि 10⁹ आणि 10⁻⁴ काय येतं? into 10⁵. हे वरती गेल्यानंतर काय होईल? -5. जेव्हा आपण 5 डिवायडेड बाय 6.6 इंटू 250 करू तर आपल्याला 3.03 इंटू 10⁻⁴ एवढा आन्सर मिळेल. ह्यालाच आपण 30.3 इंटू 10⁻³ मीटर लिहू शकतो. मग L इज इक्वल टू 30.3 मिलीमीटर.